श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. फायनली तो दिवस आलेला आहे. आम्ही अक्कलकोटला चाललेला आहे. माझी 2 वर्षापासूनची इच्छा होती, स्वामींनी ती आज पूर्ण केलेली आहे. इथे माझी जाऊबाई आहे आणि माझी मुलगी आणि माझे हस्बंड, माझी आई आणि मी, आम्ही असे ट्रॅव्हल्सनी जात आहे अक्कलकोटला. आम्ही आकांक्षा ट्रॅव्हल्स बुक केलेली होती आम्ही. त्यानंतर तिकीट पण भरपूर होती, सीझन चालू होता तेव्हा. अधिक मास मध्ये भरपूर गर्दी असते मंडळी मंदिरांमध्ये वगैरे. आणि आता सकाळ झालेली होती, सकाळचे 8:30 वाजलेले होते. ऊन बघा, थोडं थोडं ऊन पडायला लागलेलं आहे. गावच्या साईडला खूप भारी वाटतं सकाळचं वातावरण. आता आम्ही सोलापूरच्या जवळपास पोहोचलेलो होतो मंडळी. आणि ना ट्रॅव्हल्समध्ये जांभळवाला आलेला होता. जांभळं खूप छान मस्त असे टपोरे होते आणि एकदम रसाळ होते, खूप गोड होते. 200 रुपये किलो होते हे जांभळं. आणि 20 मिनिटासाठी आता ट्रॅव्हल्स थांबलेली होती फ्रेश वगैरे होण्यासाठी. तर मी तुम्हाला हाय केला मंडळी. आणि माझी मुलगी आहे बाजूला, आई आहे माझी. आता मी चायला ऑर्डर दिलेली होती. ही माझी जाऊबाई आहे मंडळी. खूप एकत्र गेलं तर खूप मजा येते, कुठेही फिरायला छान एन्जॉय करतात सगळेच. असं वर्षातून एकदा कुठेतरी मंडळी गेलंच पाहिजे. आता मी इथे कुपन विसरून आलेली होती, त्यामुळे मी कुपन देऊन आली. त्यानंतर आमचा चहा आलेला होता. मी इथे ब्लॅक टी ऑर्डर केलेली होती. ह्या लोकांनी मसाला चहा घेतलेला होता. छान असा चहा एन्जॉय केला मंडळी आम्ही. त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि ट्रॅव्हल्स आपल्याला पूर्ण मंदिरामध्येच घेऊन जाते, मंदिराच्या बाहेर. छान असं आम्ही हॉटेलमध्ये रूम वगैरे घेतला आणि फ्रेश वगैरे झालो, रेडी झालो आणि स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. तर इथे गेट आहे वटवृक्ष मंदिर. त्या गेटनी आपल्याला दर्शन दिलं जातं, पण 12च्या नंतर तो गेट बंद होतो, दर्शन बंद होतं. मग त्या साईडून पुढून आपल्याला असं फिरून जावं लागतं. मग आम्ही असं फिरून आतमध्ये गेलो. भरपूर अशी गर्दी आहे आतमध्ये. इथून तुम्हाला असं वाटतं अजिबात गर्दी नाही, पण आतमध्ये भरपूर गर्दी आहे. अधिक मास मध्ये आम्ही गेलो होतो, त्यामुळे खूप गर्दी होती. आणि व्हिडिओ पोस्ट करायला मला थोडा उशीरच झालेला आहे मंडळी. आता हे बघा, स्वामींचा दरबार आतमध्ये खूप गर्दी, अशी भयानक गर्दी होती. अक्षरशः लहान मुलं सुद्धा रडत होते, इतकी गर्दी होती. अधिक मास मध्ये खूप गर्दी असते मंदिरामध्ये मंडळी. हे बघा, खूप गर्दी होती. फायनली दर्शन वगैरे झालं स्वामींचं. मग आम्ही लंच वगैरे केला बाहेर हॉटेलमध्ये. महाप्रसादासाठी आम्ही थांबलो नाही, तिथे भरपूर अशी गर्दी होती. पूर्ण दिवस लागला असता, पण आम्हाला गाणगापूरला सुद्धा जायचं होतं. चला नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाणगापूर.